पंढरपुरात काँग्रेस पक्षाकडून पंढरपूर नगरपालिकेच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन। मागील काही दिवसांपासून युवक काँग्रेसच्या वतीने महिलांची आणि भाविकांची गैरसोय होत असल्याने पंढरपूर शहरात स्वच्छतागृह उभारावेत अशी मागणी करण्यात येत होती। मात्र याकडे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। यावेळी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मार्ग काढावा, अन्यथा उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष धनंजय पवार, युवक अध्यक्ष संदीप शिंदे, किशोर महाराज जाधव, संदीप पाटील, अमर सूर्यवंशी, अक्षय शेळके, महेश खडकरा, गणेश माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज पंढरपूर नगरपालिकेच्या बाहेर आमोर उपोषण चालू आहे काँग्रेसचं, काय सांगू शकता? पंढरपूर आज सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस शहर काँग्रेस कमिटी, शहर युवक काँग्रेस सेवा दल व सर्व घटक सेल काँग्रेसचे यांच्यातर्फे आज आम्ही इथं पंढरपूर नगरपालिकेच्या समोर उपोषणासाठी बसलेलो आहे। पंढरपूरच्या बाजारपेठ ज्या आहेत तिथं वॉशरूम्सची सुविधा आधी होती, पण ते नंतर वॉशरूम्स कुठं गायब झाले ह्या प्रश्नासाठी गेले 6 महिने पंढरपूरचे शहराध्यक्ष संदीप शिंदे हे पाठपुरावा करत आहेत, पण नगरपालिकेकडनं आज उद्या परवा असे पुढं ढकलले जात आहेत उत्तर जून। मग परत वारीचंही आम्हाला वारी होती म्हणून त्यानंतर करतो असे आम्हाला आश्वासन दिले गेलं, पण त्यानंतरही कुठलं अजून देखील कुठलं नगरपालिकेकडनं हे पाऊल उचललं गेलं नाही आहे। म्हणून आज सर्वच पदाधिकारी आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहे। पंढरपूर शहरामध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात, लाखो रुपयाचा कोट्यवधीचा निधी पंढरपूर शहराला येतो विविध विकास कामाच्या माध्यमातून, मात्र तरी देखील एक साधी मुतारी सुद्धा होत नाही आहे नगरपालिका प्रशासनाकडून, काय वाटतं? आज नक्कीच हा प्रशासनाचा कुठेतरी दुर्लक्ष आहे। भाविकांशी व येणाऱ्या जे ग्रामीण भागातनं जे रोजच्या ह्याच्यासाठी व्यवसायासाठी लोक येतात त्यांच्याशी फक्त नगरपालिका ही यांच्याशी फक्त खेळत आहे, म्हणजे आश्वासन देतात पण पूर्ण करत नाहीत। पण जसं जेवढी निधी येतो तो निधी कुठं जातो हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांनाही पडलेला आहे आणि आम्हालाही पडलेला आहे, कारण निधी तर येताना भरपूर येतो पण त्याचा वापर कुठं दिसून येत नाही। जर साध्या वॉशरूम्स पण जर नगरपालिकेला देता येत नसतील तर मग ह्या निधीची चौकशी झाली पाहिजे। यासाठी तुम्ही काही खासदार पंचायत मार्फत काही पाठपुरावा वगैरे करणार आहात का? नक्कीच आम्ही हा विषय अधिकाऱ्यांना तुम्ही आळा घालण्यासाठी कुठेतरी कारवाई करण्यासाठी काय नक्कीच हा विषय आम्ही खासदार पंचायत शिंदेकडे यांच्याकडे नेणार आहेत आणि हा पूर्ण नगरपालिकेची आणि व इथल्या प्रशासन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी ह्याची मागणी आम्ही करणार आहे। पंढरपूर नगरपालिकेने वारंवार जे आम्हाला गाजर दाखवायचं काम केलेलं आहे, जवळजवळ 8 महिने झालं ही नगरपालिका आम्हाला परिपूर्ण म्हणजे ही नगरपालिका झोल बाजार नगरपालिका आहे। जे आम्ही 8 महिन्यापूर्वी पत्र दिलं ते त्यांना 8 महिन्यानं 1 महिन्याने परत एक आंदोलन केलं, 2 आंदोलन केले। त्यांनी काय म्हणले, गेल्या महिन्यापूर्वी काय म्हणले होते की 1 महिन्यामध्ये आम्हाला 4 ते 5 मोटारी बांधून देतो म्हणले होते। त्या नगरपालिकेनं ती बिन शब्द पाळला नाही। मग ही वेळ आम्हाला नगरपालिकेनं आणलेली आहे। आता ही आमरण उपोषण जोपर्यंत स्थगित होणार नाही, जोपर्यंत प्रांतसाहेब व ह्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी इथं येऊन आम्हाला शब्द आणि TV समोर चॅनलसमोर जोपर्यंत आम्हाला सांगत नाही की बाबा ही काम कुठपर्यंत होणार आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि एकीकडे हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अनेक योजना आणायला लागलेत। परवा स्टंटबाजी करून आषाढी वारी टायमाला स्टंटबाजी केली त्यांनी, आले वारीमध्ये संडास बाथरूम बघितले, स्वच्छ जे धुवून ठेवलेले संडास बाथरूम बघितले, पण इथं राहणाऱ्या महिला ती त्यांच्या बहिणी नाहीत का? त्या बहिणींचं काहीतरी बाबा त्यांनी आम्ही मुख्यमंत्र्याला बिन मेल केला आहे, त्याचा रिप्लाय येईल मला आज, पण त्या गोष्टीवर आता नगरपालिकेनं लवकरात लवकर विचार करावा आणि मला इथं येऊन सांगायचं की बाबा किती दिवसात पूर्ण करतो म्हणून सांगा, त्याशिवाय मी इथनं उठणार नाही। फक्त बाजारपेठेतले नाहीत, सर्व पंढरपुरातल्या 40 मोताऱ्या पाडलेल्या आहेत। 40 मोताऱ्या वर त्या मोताऱ्यामध्ये बिन टेंडरमध्ये बिन घोळा या मोताऱ्याच्या स्वच्छताचं टेंडर जे निघतंय ती
पहिल्या मुतारे जेवढे होते त्यात टेंडर निघतं आहे आणि असताना मुताऱ्या जवळजवळ 25% मुतारा राहिलेत आणि 100% टेंडर निघतं आहे, त्यात बी घोळ करते नगरपालिका. नाही आता तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं किंवा चर्चा झाली त्यावेळेस प्रशासनाने तुम्हाला काय आश्वासन काय केलं आहे, आम्हाला काय म्हटलं की त्यांनी बाजारपेठेमधल्या जी लेडीजची सोयी करतो आम्ही तात्पुरते आणि वारी झाल्यानंतर ना सगळ्या मुताऱ्यावर आम्ही बसून चर्चा करून ती मुतारी मार्गी लावतो म्हणून सांगितलं मला. तरी देखील तुम्ही आज उपोषण करताय? वारी आम्हाला 1 महिन्याची तारीख दिली, आता 2 महिने झाले. वारीमुळे मी बी शांत बसलो होतो की बाबा वारीमध्ये सगळे गर्दी बिर्दी असते भरपूर, त्यामुळे मी गपचूप बसलो होतो. त्यांना 15 दिवस मी मुदत वाढवून दिली. कुठंतरी प्रशासन हे निगरगट्ट आहे असं मला वाटतंय, प्रश्नावरून तुम्हाला डावललं जाते. डावललं म्हणजे काय, हे अधिकारी सांगतात की बाबा इथं जागा होती मुतारीची आणि त्या जागेला कुणीतरी अतिक्रमण केलं आहे. त्या अतिक्रमणाचं आमचं काही घेणं देणं नाही. अतिक्रमण ही नगरपालिका दाखवून द्यायला लागले की आम्ही अतिक्रमण काढा म्हणून, पण आमचा अतिक्रमणाचा काही संबंध नाही. आमचा प्रश्न आहे महिला बहिणींच्या मुतारीसाठी व इथं येणाऱ्या भाविकांच्या मुतारीसाठी. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिकाच्या समोर जिजामाता शॉपिंग सेंटर आहे, तिथं अखंड चप्पल लाईनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एक ही मुतारी नाही. त्या गाळेदारांकडनं त्यांनी पैसे वसूल करतात व त्यांनी सगळे कर वसूल करतात, त्यांना सुविधा काही नाही. यामध्ये कुठेतरी राजकीय वास येतोय तुम्हाला? ते आता कुठेतरी अधिकारी काम करत नाहीत असं तुम्हाला काय जाणवतं? ते तर आहे, मी बोललोच ना. राजकीय पुढाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली ती मुताऱ्या पाडल्या गेलेल्या आहेत.